गुड मॉर्निंग मित्रांनो. इंडियन इकॉनॉमीच्या प्रिपरेशन संदर्भातला छोटासा व्हिडिओ आहे बरं का. आपली कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, या दोन्हीच्या प्रिलिममध्ये इंडियन इकॉनॉमी हा एक सेक्शन येतो की ज्याच्यामध्ये 10 किंवा 15 क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवायचं, ती संख्या काउंट करा तुम्ही, कंबाईनला किती असते किंवा राज्यसेवेला किती असतात. पण तिकडं जो सिलेबस आहे तो तुम्हाला नीट बघावा लागेल. लक्षात ठेवा, पाठीमागं जुने आलेले जर प्रश्न आयोगाचे बघितले तर कोणत्या चॅप्टरला त्यांनी कसं वेटेज दिलं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल ते बघितल्यानंतर. आता राहिला भाग पुढचा, तर इंडियन इकॉनॉमी आपल्याला करायचं असतं. लक्षात ठेवा, आपल्याला क्लासिकल इकॉनॉमिक्स किंवा प्युअर इकॉनॉमिक्स करायचं नाही. लक्षात ठेवा, तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याला माहिती असायला लागतात. उदाहरणार्थ तिकडे काही रूल्स आहेत. उदाहरणार्थ काय म्हणतो त्याला बरं आपण, की गिनी कोइफिशियंट म्हणजे काय, की ते नेमकं काय असतं, अशा पद्धतीचे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला तिकडे काय करावं लागतील, माहीत करून घ्यावं लागतील. तर मूळ विषय काय आहे, तर इकॉनॉमिक्सची एक जनरल इन्फॉर्मेशन मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. आपल्याला इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी यातला फरक काही वेळा कळत नाही. लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स एक डिसिप्लिन आहे. लक्षात ठेवायचं. आणि इकॉनॉमी ह्या टाईप येतो, इंडियन इकॉनॉमी म्हणतो, अमेरिकन इकॉनॉमी म्हणतो, युरोपियन इकॉनॉमी म्हणतो, जपानी इकॉनॉमी म्हणतो, तर तो कन्सेप्ट वेगळा येतो. आणि इकॉनॉमिक्स एक डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन याचा अर्थ काही एक विद्याशाखा म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये तर समाजामध्ये मटेरियल डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतं किंवा रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हटलं, कशा पद्धतीनं गेलेलं आहे याचा अभ्यास करताना शास्त्र म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला इकॉनॉमिक्स म्हणतो. आता इकॉनॉमिक्सचे पुन्हा आणि काही 2-3 म्हणजे त्याला बाजू आहेत. लक्षात ठेवायचं बरं का, की त्याचे टाईप म्हणून म्हटलं तरी चालतं. मॅक्रो इकॉनॉमिक्स येतं, मायक्रो इकॉनॉमिक्स येतं, क्लासिकल इकॉनॉमिक्स येतं, किनेशियन इकॉनॉमिक्स येतं. तर त्या 2-4 टर्म आहेत ना, त्याही तुम्हाला काय करायला लागतील, लक्षात ठेवावं लागतील. त्याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट येतो तर इकॉनॉमीचे सेक्टर्स लक्षात ठेवायचे. इकॉनॉमीचे सेक्टर्स कुठले कुठले येतात, ॲग्रिकल्चर सेक्टर येतं, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येतं, सर्व्हिसेस सेक्टर येतं. तर हे सेक्टर्स यांचा का नाही इकॉनॉमीमध्ये असलेला काय म्हणतो आपण, त्याला वाटा म्हणतो, तोही तिकडं आपल्याला काय करायला लागतो, बघून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर पुन्हा नॅशनल इन्कम काउंट करणं लक्षात ठेवायचं. नॅशनल इन्कम म्हणजे काय, नॅशनल इन्कम कशा पद्धतीनं काउंट केला जातो, इन्कम मेथड म्हणजे काय, एक्सपेंडिचर मेथड म्हणजे काय, ते तिकडं तुम्हाला वाचून घ्यावं लागेल. आणि नॅशनल इन्कम मोजायचा इतिहास पण तिकडं तुम्हाला थोडासा का असाना करावा लागतो. तर नॅशनल इन्कम हा सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला त्याचे जे टाईप्स असतील, GDP, फॅक्टर कॉस्ट असेल किंवा मार्केट प्राइसेस ज्याला म्हणतो आपण ते असेल, तर त्याचे जे 4 टाईप आहेत, GDP, GNP, NDP आणि NNP. त्याचं पुन्हा मार्केट आणि काय म्हणतो आपण त्याला, मार्केट प्राइसेस आणि काय म्हणतो फॅक्टर कॉस्ट म्हणतो, त्याला ते कसं काउंट केलं जातं, त्याचे जे काही छोटे छोटे कन्सेप्ट असतील तेही तुम्हाला काय करायला लागतील, बघून घ्यावे लागतील. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो प्लॅनिंग चॅप्टर येतो. लक्षात ठेवा, प्लॅनिंगवरती तर नेहमी प्रश्न आले. तुम्ही इकॉनॉमिक्सचा जर सिलेबस बघितला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, काही एरियातले दरवर्षी प्रश्न येतात. लक्षात ठेवायचं, कुठलाही घ्या, प्लॅनिंग घ्या किंवा पब्लिक फायनान्स घ्या, बँकिंग घ्या, तिकडं तुम्हाला नियमित प्रश्न येताना दिसून येतील. म्हणजे ते चॅप्टर तुम्हाला अगदी व्यवस्थित काय म्हटलं करावेच लागतील. लक्षात ठेवा. त्यानंतर जर पुढं गेलो तुम्ही तर इन्फ्रास्ट्रक्चरसारखा चॅप्टर. आता हे करत असताना तुम्हाला काही मासिकं वाचतो आपण, त्याच्यामध्ये काही जो डाटा भेटतो तोही तिकडे लक्षात ठेवायचा. सरकार काय करतं, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखत असतं. फंड उभा करायचा असेल किंवा सरकारच्या दुसऱ्या काही अन्य योजना असतील, त्या कोणत्या क्षेत्रासाठी, ते रेल्वेसाठी आहे का, रस्ते विकासासाठी आहे का, विमानतळ विकासासाठी आहे, ते सुद्धा तिकडं तुम्हाला काय करायला लागतं, बघून घ्यावं लागतं. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चॅप्टर आहे ना, तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही बँकिंग स्ट्रक्चरकडे गेला तर ते फायनान्शियल सिस्टीम तसं येतं. लक्षात ठेवायचं, त्याला 2 बाजू आहेत. लक्षात ठेवायचं, एक कॅपिटल मार्केट म्हणतो आणि त्याला काय म्हणतो आपण, त्याला मनी मार्केट म्हणतो. मग कॅपिटल मार्केट, त्याचे काही जोडून असलेले काही कन्सेप्ट असतील तेही तुम्हाला तिकडे लक्षात ठेवावं लागतील. आणि मनी मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला बँकिंग सिस्टीम आहे की नाही ते अगदी व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर पुन्हा रिझर्व्ह बँकेची मॉनिटरनी क्रेडिट पॉलिसी आहे की नाही ती सुद्धा तिकडं तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं करावी लागेल. लक्षात ठेवा. त्यानंतर इकॉनॉमिक्सचा एक कोर म्हणजे आपल्या सिलेबसचा पार्ट म्हणून जर गेलो आपण तर आपल्याला पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणतो ना, ते एकदम महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट याच्यावरती नियमित प्रश्न आलेला दिसून येईल. मग ते भले कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे, सगळीकडे त्याच्यावरती हमखास प्रश्न येतात. आता हे पॉवर्टी म्हणजे काय, त्यानंतर पॉवर्टी मेजर कशी केली जाते, तो एक महत्त्वाचा विषय येतो. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंटकडे गेलो आपण तर अनएम्प्लॉयमेंट आणि त्याचे टाईप आहेत का नाही ते आपल्याला काय करायला लागतील, लक्षात ठेवायला लागतील. त्यानंतर पॉवर्टी मेजर करायसाठी किंवा पॉवर्टीचं ज्याला आपण काय म्हटलं आपण त्याला कन्सेप्ट क्लिअर करायसाठी काही कमिशन्स वगैरे गव्हर्नमेंटनं स्थापन केले होते, त्याला वर्किंग
ग्रुप म्हणतो आपण त्याला. तर ते कुठले कुठले आहे, त्यांनी कुठला कुठला क्रायटेरिया लावला होता की जेणेकरून पॉवर्टी काय केली जाईल, डिफाईन केली जाईल. तो भागसुद्धा एकदम महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही इकॉनॉमिक्सचा सिलेबस बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल की एक 8-10 चॅप्टर असे भेटतील की त्याच्याशी रिलेटेड प्रश्न प्रत्येक वर्षी आलेले तुम्हाला दिसून येतील. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे करता ते एकदम व्यवस्थित करा. मी 10 किंवा 12 वर्ष जवळपास इंडियन इकॉनॉमी लोकांना शिकवत होतो. दत्त सुंदरम आणि ज्याला आपण काय म्हणतो, रमेश सिंग म्हणतो, त्यामधून शिकवत होतो. अर्थात माझं इंग्रजी चांगलं आहे याचा अर्थ काही प्रत्येक विद्यार्थ्याचं इंग्रजी तितकंच चांगलं असेल याची काही शक्यता नाही. मलाही ती गोष्ट माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असलेले देसले सर असेल किंवा कोळंबे सर असेल यांचं पुस्तक तुम्ही अगदी व्यवस्थित करा, एकदम चांगल्या पद्धतीनं करा. त्यातूनसुद्धा तुमचे क्वेश्चन्स बरोबर येण्याची शक्यता एकदम चांगली असते, काही विषय नाही. कारण ती पुस्तकं वर्षानुवर्ष लोक यूज करत आलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना रिझल्टमध्ये काय झालेलं आहे, बेनिफिटसुद्धा झालेला आहे. ज्यावेळी नियमित एखादं म्हणजे मी पुढं जाऊन नियमित एखादा मोठा व्हिडिओ काय करतो की अपलोड करून, ज्याच्यामधनं तुम्हाला इंडियन इकॉनॉमी संदर्भातल्या काही बेसिक कन्सेप्ट असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये मॅक्झिमम जेवढा कव्हर करता येतील तेवढा कव्हर करायचा काय करतो, प्रयत्न करतो. जेणेकरून काय होईल, कुठलीही शंका तुम्हाला काय म्हणजे तुमच्याकडे उपस्थित राहणार नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला, चालतं की